सर्व मित्रांना नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. सध्या लग्न सराई सुरू आहे. सर्वांच्या कुटुंबांमध्ये लग्नाची भरपूर धामधूम सुरू आहे आणि तो एक विवाह संस्कार आपल्या भारतीय वैदिक सनातन परंपरेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्याच कुटुंबामध्ये लग्न होतात आणि व्हायलाही पाहिजे. आपण सर्व भारतीय वंशज ज्योतिषशास्त्रावरतीही भरपूर मोठा विश्वास ठेवणारे आहोत. लग्न दोन कुटुंबामध्ये जुळल्याच्या नंतर सर्वजण लग्न तिथी काढण्याची लगबग करतात. मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञाकडे जाऊन त्या ठिकाणी योग्य ती वेळ लग्नाची काढतात. ग्रहताऱ्यांची जुळवाजुळव करतात आणि त्याची शांतताही करून घेतात. सगळ्या बाबीपर्यंत ठीक आहे. सगळे संस्कार आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. लग्न समारंभ म्हणजे एक सर्वांच्या कुटुंबामधील एक उत्साहाचा एक सणच असतो असं म्हणायला हरकत नाही आणि तो तेवढ्या उत्साहाने साजराही केला पाहिजे. सगळे आपले नातेवाईक, मित्रमंडळी, कुटुंबीय मंडळी आणि सगळे आपले परिवारातील सर्व सदस्य मिळून आपण तो उत्सव मोठ्या उत्साहात आपण तो साजराही केला पाहिजे. आपण करतो सुद्धा. परंतु आज एका महत्त्वाच्या विषयावरती मी आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी फेसबुक लाईव्ह आलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी गेल्या 3 वर्ष पूर्ण होऊन आता येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेला 4थं वर्ष प्रारंभ होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यान, मंगरुळनाथ, जिल्हा वाशिम येथे सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क योग प्राणायाम वर्ग यूट्यूब ऑनलाईन सुद्धा रामव्यवहारे या चॅनलवरून सुरू असते. आपण खूप सारे दर्शक आमच्यासोबत योग साधना सुद्धा करता. योग साधना करता करता आम्ही खूप साऱ्या महत्त्वाच्या विषयांवरती सुद्धा चर्चा करतो, मंथन करतो, चिंतन करतो की काय चांगलं व्हायला पाहिजे, काही आमच्यामध्ये त्रुटी आहेत का, काही आम्हाला दुरुस्ती करण्याची गरज आहे का, याबद्दलही आपण खूप सारी चर्चा त्या ठिकाणी करतो. माझ्या निदर्शनास आलेला एक विषय आणि तो प्रत्येकाला अतिशय महत्वाचा आहे, त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत. मित्रहो, ज्याप्रमाणे मी सर्वप्रथम बोललो की हा अगदी आनंदाचा क्षण आहे, उत्सवाचा क्षण आहे लग्न संस्कार म्हटल्याच्या नंतर, तर तो तितक्याच उत्साहात तो पार पडला पाहिजे. आता मी सुरुवात अशा पद्धतीने करेल की दोन कुटुंबांचं एकत्रीकरण, जुळवाजुळव किंवा स्वैरसंबंध पक्का झाला की आपण भटजीकडे किंवा त्या ज्योतिष शास्त्रज्ञाकडे आपण तिथी काढण्यासाठी जातो. तिथी काढल्याच्या नंतर आपल्याला ते वेळ काढून देतात. आता नियम असा आहे, एकतर आपण ती असणारी तिथी आणि त्या तिथीला दिलेली ती वेळ, त्या अगदी त्याच वेळेवर ते जे कार्य योजलं आहे ते पूर्णही झालं पाहिजे, यात काही शंका नाही. तरच मग आपल्या त्या तिथी पाहण्याला आणि ते मुहूर्त पाहण्याला महत्व आहे. पण आज एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. आपण पाहतो आहोत कुठल्याही कुटुंबामध्ये काढलेल्या तिथीच्या वेळेवर कुठलंही लग्न आजकाल लागताना दिसत नाही. ह्याची काय कारण आहेत बरं? नेमकं प्रत्येकाला ते शोधणं गरजेचं आहे. एक तर अशा प्रकारची कारणं त्या ठिकाणी आहे की बदलता जो वेळ आहे, बदलता जो काळ आहे, त्याच्यामध्ये खूप सारे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी वगैरे हे इव्हेंट सगळे वाढलेत. त्यानंतर बँड्स वाढलेत, मिरवणुका वाढल्या, त्यानंतर प्रवासही वाढला. हे सगळ्या बाबी ठीक आहे, मला ह्याबद्दल काहीही दुमत नाही, मला काही दुसरं बोलायचं नाही. सगळे उत्सव, उत्साह, रॅलीज, नाच गाणे, बँड बाजा, डीजे, काय तुम्हाला किंवा सगळ्यांना जे करायचे ते सर्व करा, याबद्दल काहीही दुमत नाही. सगळे आपले जे सगळे म्हणजे उत्साह आहे तो पूर्ण आपण करा, पण वेळेत करा. जी वेळ आपली लग्न मुहूर्ताची ठरलेली आहे ना, त्या ठिकाणी आपण वेळेत पोहोचा आणि वेळेत ते सगळे कार्य करा. आता हे सगळे वेळेत कार्य करण्यासाठी दोन्हीही कुटुंबांची तेवढी सारखी लगबग किंवा धावपळ सारखी असणं गरजेचं आहे. कधी कधी असा प्रसंग येतो 11:30 वाजताच लग्न. बघा, हे गोपाळ मुहूर्त आहे, गोरज मुहूर्तामध्ये
प्रवेश करण्यासारखा आहे. तर 11:30 वाजता लग्न, ठीक आहे. 11:30 म्हणजे काही भरपूर, म्हणजे कमी टाइम नाही झाला, भरपूर टाइम झाला. 11:30ला असणारं लग्न पण कधी कधी आज आपण पाहतो 1:30, 2, अडीच वाजता सुद्धा लग्न लागतात. मित्र हो, काय पद्धती आहे? कुठे चाललो आपण? आपल्या शिक्षणाचा काही फायदा आहे की नाही? हा, याच्यामध्ये दुष्परिणाम बघा त्याचे काय होतात. मी आता त्याच्याबद्दल ती 1-2-3 मिनिट तुम्हाला चर्चा करणार आहे. एक तर याचे दुष्परिणाम, एक तर लेट झालं की जो वातावरण आहे त्या वातावरणामध्ये सूट होत नाही. आणि सर्वात जास्त आपल्या हिंदू धर्मियांचे सगळे जे सगळे लग्न आहेत, कार्य आहेत, सगळे जास्त जास्त या उन्हाळ्याच्या या कालावधीमध्येच होतात. आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करता बघा, ते लग्नाला आलेले जे वराड मंडळी आहे ना, त्यांना पाण्याची व्यवस्था बरोबर मिळत, ना सगळे हे आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्या सगळे मेकअप केलेल्या, सगळा त्यांचा मेकअप घामामुळे उतरतो. दुसरा मुद्दा, त्यांच्या सोबत जे लहान लहान मुलं असतात त्यांनाही किती त्रास होतो. एकतर जेवणाची वेळ निघून गेलेली असते. म्हणजे कुठलं हे, कुठल्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढतो आहोत, कुठल्या म्हणजे संस्कृतीचे आम्ही पाईक होतो आहोत. म्हणजे आम्ही असलेल्या आमच्या या शिक्षणाचा आणि असलेल्या आमच्या या भौतिक संसाधनांचा आम्ही दुरुपयोग तर करत नाही ना, ही एक चिंतनीय बाब आहे. पूर्वीचा काळ थोडासा, एक 25-30 वर्षापूर्वीचा काळ जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर बैलगाडीनं त्या ठिकाणी सगळे हे लग्न समारंभ जायचे आणि गोपाळ मुहूर्त असायचं. 8 ते 8:15 वाजता, 7:30 वाजताचं प्रातःसमयी ब्रह्ममुहूर्तावरचं लग्न असायचं. आणि लगेच 10, 10:30, 11 वाजेपर्यंत सर्वांचे भरपेट जेवण होऊन वगैरे सगळे जिकडे तिकडे रफादफा व्हायचे. आजकाल आम्ही 10-10 वाजेपर्यंत जागेवरून हलत नाही. प्रवास आमचा 1.5-1.5, 2-2 तासाचा असतो. लग्न 11:30ला, नवरदेव पोहोचतो 12 वाजता. मित्र हो, कसली पद्धती आहे? कुणाचा बदला घेतोय आपण? आलेल्या त्या वराडाचा कुणाला त्रास होणार आहे? कोण आहेत ते? तुमचे नामचे सगळे संबंधी आहेत, तुमचे नामचे सगळे सगळे सोयरे आहेत. मग आता तो एक विषय आहे. आणि दुसरा एक विषय, कदाचित कोणी सगळेजण पोहोचतात, असंही कुठे कुठे निदर्शनास आलं, सगळेजण पोहोचतात, सगळं व्यवस्थित असते, पण एक 2, 4, 5, 10 जण जे बँडच्या समोर नाचणारे असतात, नवरदेवाच्या घोड्यासमोर नाचणारे असतात, ते पण कधी कुणाचंही या दोन्ही कुटुंबाचं न ऐकताना दिसते. लक्षात घ्या, ही चिंतनीय बाब आहे. मी पहिलेच बोलून गेलो की मला तुमच्या कुठल्याही म्हणजे उत्साहावर काहीही मला बोलायचं नाही. सगळे उत्सव करा, नाचा, जितका दम असेल आपल्यात तेवढा नाचा, पण वेळेच्या पूर्वी त्या ज्या ठिकाणी लग्न कार्य ठिकाण आहे त्या ठिकाणी पोहोचा. तुमची काय मिरवणूक असेल, तुमचं काय डीजे असेल, बँडबाजा असेल, तिथे काय डान्सिंग असेल, ते सगळं सगळं करा, पण वेळेच्या पूर्वी. ठरलेल्या पत्रिकेवरच्या वेळेच्या पुढे कृपया कोणीही लग्न जाऊ देऊ नका. कारण जर हे लग्न वेळेवर लागले तर सर्व कार्यक्रम आपले सगळे व्यवस्थित होतात. बरोबर जेवणाचे वेळेवर होते, सगळे बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी शांततेने जेवण करून सुद्धा जातात. परत मग जितकं लेट होते तितकी भुका सगळ्यांना लागलेल्या असतात. आणि सगळेजण मग त्या डायनिंग हॉलमध्ये इतकी गडबड आणि गोंधळ करतात. बफे जर असलं तर ते दृश्य, त्याचं वर्णन करायला नको. हे तुम्ही आणि मी सगळेजण आपण हे भोगतो, पण आपण विचार का करत नाही? हा विचार अत्यंत गंभीर आहे, अतिशय महत्वाचा आहे. आता लग्न सराई सुरू झालेली आहे, म्हणून या लग्न सराईच्या या सुरुवातीच्या ह्या कालावधीमध्ये मी सगळ्यांना अशी नम्र विनंती आणि नम्र आवाहन करतो मित्रांनो, की इथे कुठेतरी आपण थोडंसं सावध होऊया. रात्रीचे पण लग्न 6, 6:15, 6:30चं लग्न रात्री 10:15 वाजता लागते. कधी जेवायचं त्या पाहुणे मंडळींनी? कधी बाहेरगावच्या मंडळींनी जायचं मला सांगा. म्हणून मी तर वैयक्तिक कृपया सांगतो, मी पहिल्यांदा माझ्या हाती जर कोणी जर मला पत्रिका दिली तर मी त्यांना विचारतो की बाबा तुमचं लग्न इतके इतके वाजता आहे, तर कदाचित हे तुमचं लग्न वेळेवर लागेल का? तर जर तो जबाबदार व्यक्ती असेल तर तो म्हणतो हो लागेल, पण जर त्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर नसेल तर म्हणतो नाही, याचं काही सांगता येणार नाही. मग मी त्याला म्हणतो की बाबा माझं जर शक्यतोवर येणं झालं तर मी येईल, नाही तर तुमच्या वधूवरांना इथूनच आशीर्वाद. काय करणार, त्यांचे तुमचे येले करून घ्या, आमचेही परत वराडाचे येले करा, आणि कशासाठी करायचं एवढं काही? म्हणून सर्वांना विनंती आहे की भारतीय वैदिक सनातन परंपरा, हे ज्योतिष्य शास्त्र, हे पंचांग सगळं सत्य आहे. मग त्याला जर आपण मानतो तर निश्चित त्या वेळेलाही, त्या घटिकेलाही आपण त्या ठिकाणी मानलं पाहिजे. तेव्हाच आपले हे सगळं शुभमंगल कार्य अगदी व्यवस्थित होणार आहे. म्हणून या
2025 या वर्षामध्ये होणाऱ्या सर्वांच्या घरी असणाऱ्या लग्न कार्याला इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम बाबा. शुभेच्छा देतो, हार्दिक अभिनंदन करतो सर्वांच्या घरी असणारे हे लग्न कार्य अगदी आनंदात, उत्सवात आणि निर्विघ्न पार पडो हीच सदिच्छा. ओम धन्यवाद. भारत माता की जय.